68व्या राष्ट्रीय योगासन शालेय स्पर्धेचा सांगता समारंभ संपन्न. येथील एबीपी शिक्षण समूहाच्या प्रांगणात गेली 5 दिवस सुरू असलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत 17 आणि 19 वर्षाखालील मुलींच्या दोन्ही गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले, तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात त्रिपुरा राज्याने, तर 19 वर्षाखालील मुलांच्या गटात पश्चिम बंगालने या स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व एबीपी शिक्षण समूह तळसंदेच्या श्री शामराव पाटील शिक्षण समूह व एव्हीएम इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नवे पारगाव येथे 68व्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत 17 आणि 19 वर्षाखालील मुलींच्या दोन्ही गटात महाराष्ट्राने त्रिपुरा संघाला हरवून विजेतेपद पटकावले. त्रिपुरा राज्याच्या संघाला उपविजेतेपद मिळाले, तर पश्चिम बंगालच्या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील सर्व विजयी संघांना हातकणंगलेचे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी अनेक पदाधिकारी, प्राचार्य, सर्व राज्यांचे प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता पवार यांनी केले, तर क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी आभार मानले. एबीपी शिक्षण समूह, एव्हीएम व श्री शामराव पाटील शिक्षण समूहाने स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. केके न्यूजसाठी वारणा कोडोली प्रतिनिधी सनी काळे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.